जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीमसैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या एक भोंदू बाबा अशोक खरात आपल्या वाईट कृत्यामुळे प्रचलित झालेले आहेत. जिथे पाहाल तिथे त्यांचाच चेहरा आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जे महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचाच फोटो वगैरे त्यांचीच चर्चा चालू आहे. मित्रांनो, पण या भोंदू बाबाला सर्वीकडून शिव्या, शाप, टीका याचा सामना करावा लागत आहे. पण याला जबाबदार कोण आहे मित्रांनो? याला जबाबदार आहे समाजच. असे भोंदू बाबा निर्माणच कसे होतात? समाजाच्याच अंधश्रद्धेमुळे. समाजच यांना एवढ्या डोक्यावरती घेतो आणि ह्यांच्या वाटेल त्या चाळ्यांना, वाटेल त्या बडबडीला, वाटेल त्या भूलथापांना बळी पडतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो. मित्रांनो, जुन्या काळात एक ठीक होतं, पण आजच्या 21व्या शताब्दीमध्ये जरी हे असं घडत असेल तर ते खूप वाईट आहे. इंटरनेटचा जमाना आहे. बुलेट ट्रेनच्या आपण वाढत्या समाजात जगत आहोत आणि तरीही समाज आपला अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याच्या अवस्थेत दिसत नाही. आणि म्हणून मी म्हणतो की ह्या अशा भोंदू बाबांना शाप शिवीगाळ करून उपयोग नाहीये. समाजामध्ये अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याची एक जिद्द निर्माण झाली पाहिजे. ही भावना निर्माण झाली पाहिजे की बाबा ही श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला फरक समाजाने जर जाणून घेतला तर असे भोंदू बाबा निर्माण होणारच नाहीयेत. लोकच त्यांच्याकडे स्वइच्छेने जातात, तर मग असे भोंदू बाबा का निर्माण नाही होणार आहेत? आणि म्हणून मी म्हणतो की या भोंदू बाबांना दोष देऊन उपयोग नाहीये. दोष आहे समाजाचा. आता हे अशोक खरात जे कोण आहेत, तर त्यांच्या सभेमध्ये बघा, त्यांच्या स्वागतासाठी बघा कसे लोक आपला अमूल्य वेळ असा काढून अशा लोकांच्या स्वागतासाठी त्यांचा जय जयकार करत आहेत. त्यांच्या सभेत त्यांच्या पाया पडत आहेत. कारण काय? की लोक जर पब्लिक समाजच ह्यांच्याकडे जाणं बंद केला तर ह्यांची दुकाने आपोआप बंद होणार. हे समाजाने समजून घेतलं पाहिजे. कोणताही बाबा, कोणताही साधू म्हणा, हे चमत्कार वगैरे अशक्य आहे. समजून समाजाने घेतलं पाहिजे, तरच अशा भोंदू बाबांची दुकाने, त्यांचा जो असे जे प्रकार घडत असतात ते बंद होतील. अन्यथा हे चालूच राहणार आहे. पूर्वीही चालू होतं, आताही चालू होतील. आज हे खरात बाबा जन्माला आले, उद्या कोण ना कोण अजून परत जन्माला येणार. हे लक्षात घ्या. हे बंद होणार नाही. कधीपर्यंत बंद नाही होणार आहे? जोपर्यंत समाज सुधरत नाही तोपर्यंत असे बाबाही सुधारणार नाहीयेत. म्हणून समाजाची ही जबाबदारी आहे. विशेषतः जागलेल्या सुशिक्षित लोकांनी पुढे येऊन अशा लोकांना जे भोंदू बाबागिरीकडे जातात, भोंदू बाबाकडे जातात, त्यांच्या पाया पडतात, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना समजावणं हे जागरूक लोकांचं पण काम आहे. अशा बाबांना दोष देऊन उपयोग आहेच नाही मित्रांनो. हे दोष हा समाजाचा आहे आणि समाजालाच यामध्ये सुधारणा, परिवर्तन करावं लागेल, तरच अशा लोकांना आळा बसेल. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.